तुम्ही एकटा टायगर, टायगर जिंदा आहे असे चित्रपट पाहिले असेल. यामध्ये आपण पाहतो की आपल्या देशातील काय रॉ एजंट आहेत की ते बाहेरच्या देशामध्ये कशा प्रकारे जातात वगैरे. पण सगळ्यात बेसिक प्रश्न तुम्हाला पडला असेल की ह्या पदावर जर मला जायचंय तर याच्यासाठी पात्रता काय किंवा परीक्षा असते का. तर त्याच गोष्टी तुम्हाला सांगायचंय की अशाच प्रकारचे एक ऍड ज्यामध्ये एक चॅलेंजिंग काम तुम्हाला फक्त बाहेरच्या देशातच जाण्याची नव्हे तर आपल्या देशामध्ये सुद्धा ही पदं असतात आणि कामही त्यांचे फार इंटरेस्टिंग काम असतात. तर या पदाच्या संदर्भात एक मोठी ऍड आलेली आहे जवळजवळ 3717 पदांची. ह्याच्याबद्दल इत्तंभू तुम्हाला मी सांगणार आहे का तर जनरल ग्रॅज्युएट विद्यार्थी कुठलाही याला फॉर्म भरू शकतो आणि नेमकी पद प्रोसेस काय आहे हे सगळ्या प्रोसेस बद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहे. एका व्हिडिओमध्ये सगळेच मुद्दे तुमचे क्लिअर करूयात. तर बघा हे ऍड पहिली काय लक्षात घ्या 3717 पदांची ऍड आहे. यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर या पदाचं नाव आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजंट ऑफिसर ग्रेड 2 चं पद आहे. हे IB मध्ये काम करणारे आहेत आणि यांच्यावर टोटल कंट्रोल असतं मिनिस्टरी ऑफ होम अफेअर म्हणजे अर्थात गृह मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालयाचं पूर्णतः कंट्रोलच्या अंतर्गत हे एक सरकारी नोकरी आहे. हा विषय लक्षात घ्या. आता याचा जर पुढचा विषय आपण पाहायचा झाला तर पुढचा विषय असा आहे की या एक्झाम मध्ये बेसिक क्वालिफिकेशन काय आहे हे क्वालिफिकेशन लक्षात घ्या. त्याच्या अगोदर 3717 पद. यामध्ये ओपन कॅटेगरीला जवळजवळ 1537 पद आहेत, ओबीसीला 946 पद आहेत, SC कॅटेगरीसाठी 566 आहेत, ST कॅटेगरीसाठी 266 आहेत, EWS साठी 442. अशी ही मोठी ऍड आहे टोटल 3717 पदांची. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर पहिल्यांदा बघूयात एज्युकेशनल क्वालिफिकेशन याला काय आहे. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या एज्युकेशन. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट भारतातलं कोणत्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन तुम्ही केलं तर इथं जमतंय. मुक्त विद्यापीठ असो, डिस्टन्स असो किंवा रेग्युलर असो, पास नापास किती वेळा झाला असेल तरी काय हरकत नाही. मार्क टक्केवारी पर्सेंटेजची काही अट नाही. पण इथं वयाची अट अशी आहे की तुमचं वय किमान 18 आणि जास्तीत जास्त 27 वर्ष हे ओपन कॅटेगरीसाठी आहे. जर तुम्ही ओबीसी किंवा EWS असाल तर 3 वर्ष तुम्हाला इथं सूट आहे म्हणजे 30 वर्ष चालेल. आणि ST किंवा SC असाल तर तुम्हाला जवळजवळ 5 वर्षाची सवलत आहे. त्याचे फॉर्म चालू होतात 19 जुलै पासून. यामध्ये मिनिस्टरी ऑफ होम अफेअरची जी लिंक आहे या लिंकवर जावा. ही लिंक कुठे मिळेल, नेटवर डायरेक्ट गेला तरी मिळेल, नाहीतर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तिथे तुम्हाला ही लिंक प्राप्त होईल. 19 तारखेपासून तिथून तुम्ही फॉर्म भरा. आता यामध्ये फॉर्मची फी SC ST कॅटेगरीसाठी आणि महिलांसाठी 550 आहे आणि बाकी ओबीसी ओपन या सगळ्यांसाठी 750 रुपये एवढी फॉर्मची फी आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आता याची एक्झाम पॅटर्न लक्षात घ्या. तुम्हाला फारसं वेगळं काय करायची गरज नाही किंवा शक्यतो पास होणारे आतापर्यंत मी जेवढे पाहिलेले आहेत त्यामध्ये याच एक्झामची स्पेशली तयारी करत होतो आणि पास झालो असे काय नसते. तुम्ही जे परीक्षा करताय ते परीक्षा करत असताना सुद्धा शांत चित्ताने याच्यावर लक्ष दिलं तरी तुम्ही पास होता. का तर ह्यामध्ये एक्झाम 3 टप्प्याचे आहे तुमच्या. यामध्ये पहिला आहे ज्याला आपण टियर 1 म्हणून पार्ट ओळखतो. 100 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात आणि 1 तास तुम्हाला वेळ असतं. ऑनलाईन एक्झाम असते. ऑनलाईन सेंटर फॉर्म भरताना तुमच्याकडे टाकता येतात ऑप्शन. महाराष्ट्रामध्ये मुंबई, नागपूर ही सेंटर तुम्हाला असतात. आता या 100 प्रश्नामध्ये 1 तासात तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत बघा. 20 प्रश्नासाठी करंट अफेअर विचारतात, 20 प्रश्नासाठी तुम्हाला GS विचारतात जे आपलं इतिहास, भूगोल, राज्यघटना जी तुम्ही आतापर्यंत वाचले त्याच्या वेगळं काहीच नाही. TCS IBPS मध्ये वाचले ना त्याच्या वेगळं काहीच नाही, तेच प्रश्न असतात, काय विषय नाही. त्यानंतर 20 प्रश्नासाठी तुम्हाला गणित विचारलं जाते बघा. काय
गणित, हा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणा. 20 प्रश्नासाठी तुम्हाला या ठिकाणी लॉजिकल रिझनिंग विचारलं जाते, बुद्धिमत्ता. जे तुम्ही IBPS TCS ला करताय तेच आहे. आणि 20 प्रश्नासाठी तुम्हाला इथं इंग्लिशचं तुमचं बेसिक ज्ञान, ग्रामर आणि व्होकॅब्युलरी जे आपण करतोय तीच आहे, ती विचारली जाते. आणि ह्या एक्झाम मध्ये काय ऑल इंडिया लेवल आहे, मार्क्स चांगले घ्यावे लागतील. काय मार्क्स चांगले जाते. त्यानंतर याचा दुसरा सेगमेंट येतो टियर 2. आता यामध्ये 50 मार्काचं तुमचं रायटिंग स्किल चेक केलं जातं. का तर हे ना माणूस काय अकलीचा आहे कळत नसतो. माणसाची अक्कल कळती कधी त्याला ज्यावेळेस 10 ओळी लिहायला लावल्या की त्याचं डोकं काय चालतं ते कळतं. आपण बोलाय किती बोलतो पण 30 गोष्ट लिहून दे म्हणलं गोत्यात येतो. आता यामध्ये 30 मार्क ह्याच्यासाठी तुम्हाला एसे रायटिंग आहे. म्हणजे तुम्हाला 2 एसे लिहायचे. किती? 2 एसे लिहायचे. जास्त काय नाही एसे, असं काय लय मोठा नाही. 250-300 शब्दाचा एक एसे लिहायचा असतो. आता एसे म्हणजे काय असतं, सोशली एखादं मोठं काहीतरी इव्हेंट आहे त्यावरती येतील. म्हणजे 4 मधनं एक एसे लिहायचं आहे. म्हणजे 8 एसेतनं 2 एसे तुम्हाला लिहायचे. 8 टॉपिक येतील, 8 मधनं 2 टॉपिक, पण 4चा वेगळा गट, 4चा वेगळा गट. बरोबर, 2 क्वेश्चन राहतात. 15-15 मार्क त्याला राहतील. आता हे 2 एसे झाले. 2 ला तुम्हाला पुढच्या 20 प्रश्न हे ज्याला आपण कॉम्प्रेन्शन आणि प्रिसाइज रायटिंग नावाचा प्रकार असतो इंग्लिशमध्ये. कॉम्प्रेन्शन म्हणजे इंग्लिशचा उतार आहे, उतारावर आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवतो. तर इथं ऑब्जेक्टिव्ह नाही, उतार्यावरचे प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह लिहायचे. जसं 10वी-12वीत आपण इंग्लिशच्या पेपरला लिहायचो उतार्यावरचे प्रश्न. बरोबर आहे. तो एक मार्क म्हणजे 10 मार्काला तो घटक राहतो. आणि 10 मार्काला प्रिसाइज रायटिंग म्हणजे एखादा इंग्लिशचा उतारा दिला जातो आणि त्याच्यावरचा सारांश तुम्हाला लिहायचा असतो 1/3 शब्दात. म्हणजे 100 शब्दाचा एसे असेल तर 33 शब्दाच्या आतमध्ये तुम्हाला त्या उतार्यात काय समजलं ते लिहायचंय. म्हणजे इथं थोडस तुमचं इंग्लिश अंडरस्टँडिंग लागतं. नाहीतर इथं तर तुम्ही पक्के आहेत, इथं तुम्ही हायगय करत नाही. पण इथं थोडस अंडरस्टँडिंग असेल, लय मोठं लागत नाही. 10वी-12वीत जेवढं असतं तेवढं. पण आपल्याला तिथंही नव्हतं आणि इथंही नाही, दोन्हीकडे आपल्याला अंडरस्टँडिंग नाहीच. आणि ह्या दोन्ही नंतर मग होतो इंटरव्ह्यू. आणि या तिन्हीची मार्क एक करून तुमची लिस्ट लावली जाते. आणि त्या लिस्ट मध्ये जे या ठिकाणी क्वालिफाय राहतात मेरिटमध्ये त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवलं जातं. आणि तिथे एक तुमची फिजिकल टेस्ट घेतली जाते. मग काय तुम्हाला रनिंग विनिंग करायला हवत नाही, पण हट्टा कट्टा फिट आहे का एवढं बघितलं जातं. का तर प्रत्येक वेळेस काय तुम्हाला सलमान खान सारखं तिथं बाहेरच्या देशात जाऊन युद्ध नाही करायचं, लढायचं नाही एकता टायगर सारखं. कधी कधी इंटेलिजन्सची कामं इथल्या पोलीस स्टेशनला आसपासच्या एरियाला सुद्धा भरपूर राहतात. डोक्याचा जॉब आहे, चॅलेंजिंग जॉब आहे. आणि ह्या संदर्भात जर कोणाला वाटत असेल की आपण त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे, का तर या एक्झाम मध्ये मी इंटरव्ह्यूला गेलो होतो. आता त्यानंतर पुढचा विषय झाला नाही माझा, तो भाग वेगळा. आणि दोन्हीची प्रोसेस मी पूर्ण करून इंटरव्ह्यू पर्यंत गेलेलो होतो. त्यामुळे ज्याला एखाद्याला वाटत असेल की ही एक्झाम करायची, तुमच्याकडून काय गायडन्स होईल का, तर कमेंट मध्ये सांगा. बाकी मग आपण करून घेऊया. चालेल. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.